नांदेड़ के मुदखेड़ नगर परिषद का चुनावी घमासान शुरू हो चुका है। चुनावी प्रचार अंतिम चरण में है। कांग्रेस एवं बीजेपी की भिड़ंत है। पूर्व मुख्यमंत्री अशोक राज चव्हाण के नेतृत्व में इस नगर परिषद के चुनाव लड़े जा रही हैं, जबकि कांग्रेस के कर्मठ समर्थक बीजेपी को पराजित करने का मंसूबा रच रहे हैं। कर्मठ समर्थक बीजेपी को पराजित करने का मंसूबा रच रहे हैं। नांदेड़ में कांग्रेस सांसद रविंद्र चौहान के नेतृत्व में कांग्रेस चुनाव लड़ रही है। पिछले 25 वर्ष कांग्रेस की सत्ता थी, लेकिन विकास जीरो है। शहर में गंदगी का आलम है, सड़कें खस्ता हाल में है। बीजेपी के डोर टू डोर प्रचार अभियान चल रहा है। नगर अध्यक्ष पद के प्रत्याशी विश्रांति माधव कदम एवं बीजेपी महिला कार्यकर्ता चुनाव जीतने के लिए भी तोड़ मेहनत कर रही हैं। गली चौराहे पर प्रचार अभियान दिखाई पड़ रहा है। मतदाताओं के लुभावने के लिए बीजेपी जमीन स्तर पर काम कर रही है। मुळामध्ये या शहरामध्ये कुठल्या समस्या आहे, म्हणजे जी मूलभूत सुविधा म्हणतो त्या पूर्ण आहे, अपूर्ण आहे किंवा काय समस्या आहे? या भागाचे नेते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली बऱ्यापैकी सुविधा या ठिकाणी झालेल्या आहेत। काही सुविधा झाल्या नाहीत, ते पाणी प्रश्न आहे। पाण्याची बळेगावून या ठिकाणाहून 44 कोटीची योजना ती या ठिकाणी चालू आहे। येत्या 1 ते 1.5 वर्षामध्ये ती योजना पूर्ण होईल आणि बरेचसे कामं प्रगतीपथावर आहेत। बऱ्याचशा गल्ली बोळीमध्ये या ठिकाणी रस्ते नाल्या हा विषय मार्गी लागलेला आहे। काही ठिकाणी लागला नाही, तो येत्या काळामध्ये नक्कीच माननीय अशोकराव चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या लाडके आमदार श्रीजयाताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी नक्कीच राहिलेले प्रश्न मार्गी लागतील। तुम्ही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहात आणि मतदाराकडे तुम्ही जाता, नेमकी मतदारांची काय तुमच्याबद्दल प्रतिक्रिया आहे? मी सौ विश्रांती माधवराव कदम, भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदाची उमेदवार आहे। आम्ही आता प्रभाग क्रमांक 6 मध्ये आलेलो आहोत। इथे आम्हाला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे। मला जर ही संधी मिळाली, मी नगराध्यक्ष झाले, तर सर्वात प्रथम मुलांच्या शिक्षणासाठी अंगणवाडी आणि स्वच्छ पाणी, रस्ते, नाल्या। आता शहराला स्वच्छ पाणी पुरवठा होतो का? हो, चांगल्या प्रकारे होत आहे। बळेगावहून वॉटर सप्लायची योजनेचं काम आता 6 महिन्यात पूर्ण होणार आहे। कोणत्या मुद्द्यावरती तुम्ही हे निवडणूक लढवता? मी विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवित आहे। मुदखेडचा विकास मला तुमचे जे नेते आहेत त्यांचं काय तुम्हाला मार्गदर्शन? माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या श्रीजयाताईंच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत मी मुदखेडच्या विकासासाठी माझा हातभार लावणार आहे। त्यांनी जो विकास मुदखेडचा केला आहे, त्यांच्या बरोबरच मीही विकास करणार आहे, या शहराचा विकास करणार आहे। महिलांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याचा मी प्रयत्न करील। महिलांना इथे रोजगार नाही, तो रोजगार मिळवून देण्याचा मी प्रयत्न करेन। स्वच्छ सुंदर मुदखेड स्मार्ट मुदखेड करण्याचं माझं स्वप्न आहे। ते मी आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब आणि आपल्या लाडक्या श्रीजयाताईंच्या नेतृत्वाखाली पूर्ण करेल, अशी माझी इच्छा आहे। मी सदैव मुदखेडच्या जनतेसाठी सज्ज राहीन। तुम्ही मुदखेडच्या मतदारांना काय आवाहन करणार? मी मुदखेडच्या मतदारांना आवाहन करेल की जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीच्या पक्षाला कमळ या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा।